नमस्कार मित्रांनो, के.पी. फार्मामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण फार्मासिस्ट उमेदवारासाठी एक मोठी सरकारी भरती अपडेट पाहणार आहोत. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजेच CISFने पॅरामेडिकल स्टाफ रिक्रुटमेंट 2026ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ह्यामध्ये ASI फार्मासिस्ट पदासाठी भरती होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ठीक आहे. त्याच्यामध्ये जी वॅकन्सी डिटेल आहे ते CISF मार्फत ASI फार्मासिस्ट पदासाठी एकूण 18 जागा जाहीर केलेल्या आहेत. किती? 18. ठीक आहे. त्याच्यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात. भरती पूर्ण भारतासाठी आहे आणि निवड झाल्यानंतर भारतात कुठेही पोस्टिंग मिळू शकते. सॅलरीचं बघायला गेलं तर निवड झालेल्या उमेदवारांना पे लेवल 5 नुसार 29,200 ते 92,300 पर्यंत प्रति महिना पगार भेटणार आहे. ह्याशिवाय केंद्र सरकारचे विविध भत्ते मिळणार आहे. अलाउन्स जे असतात ना केंद्र सरकारचे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईजला, ते सगळं भेटणार आहे. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये बघा, हे बघा ASI फार्मासिस्टसाठी इथं दिलेलं आहे. द कॅन्डिडेट शुड हॅव पास 10+2 फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी. 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर सेकंड नंबर दिलेला आहे डिप्लोमा ऑर डिग्री, म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी किंवा डिग्री इन फार्मसी पूर्ण केलेली असावी. आणि थर्डमध्ये सांगितलेलं आहे शुड बी रजिस्टर ॲज अ फार्मासिस्ट अंडर द फार्मसी ॲक्ट 1948, म्हणजे फार्मसी ॲक्ट 1948 अंतर्गत फार्मासिस्ट म्हणून नोंदणी आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर एज लिमिट जी असणार आहे, एज लिमिटमध्ये बघा, त्या पदासाठी जी 18 ते 28 वर्षमध्येच तुम्हाला म्हणजे एज लिमिट लागणार आहे. आणि वयोमर्यादा मोजण्यासाठी कट ऑफ तारीख जी दिलेली आहे ती 7 जुलै 2026 आणि आरक्षणानुसार SC और ST आणि OBC उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे सूट देखील मिळणार आहे. ठीक आहे. त्याची जी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे, एक्झाम रिटन एक्झामिनेशन होणार आहे, जे की कम्प्युटर बेस होईल. त्याच्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे PST होईल. त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन होतील, बेसिक वोकेशनल ॲप्टिट्यूड टेस्ट होईल, मेडिकल एक्झामिनेशन होईल आणि त्यानंतर अंतिम गुणोत्तर यादी मुख्यतः लेखी परीक्षेच्या गुणांवर आधारित राहणार आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहेत, इम्पॉर्टंट डेट्स बघा, जे डेट ऑफ ॲप्लिकेशन सुरू होणार आहेत, स्टार्ट डेट ती आहे 8/6/2026 आणि क्लोजिंग डेट आहे जी 7/7/2026 असणार आहे. ठीक आहे. क्लोजिंग डेटच्या अगोदरच फॉर्म भरून घ्या. आणि ही जी आपलं हे PDF आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पण भेटेल. आणि तुम्हाला डायरेक्ट बघायचं असेल तर तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटला पण तुम्ही भेट देऊन ते करू शकतात. ठीक आहे. अर्ज करण्यासाठी संपूर्ण जाहिरात जी आहे ती काळजीपूर्वक वाचा. ठीक आहे. आणि फार्मासिस्ट उमेदवारांसाठी CISFमधील ASI फार्मासिस्ट पदाची ही अतिशय चांगली केंद्र सरकारची संधी आहे. आणि तिथं बघा, इथं दिलेलं आहे रिझर्वेशननुसार आपल्याला इथे पोस्ट पण दिलेल्या आहेत. वॅकन्सीज बघा, नेम ऑफ पोस्ट ASI फार्मासिस्ट अंडर रिझर्वेशनमध्ये 10 जागा आहेत, EWसाठी 1 जागा आहे, OBCसाठी 4 आहे, SCसाठी 2 आहे, STसाठी 1 आहे. टोटल मिळून किती झाल्या? 18 जागा आपल्याला दिलेल्या आहेत. जर तुम्ही D.Pharm किंवा B.Pharm केले असेल आणि सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर ही भरती नक्कीच चुकवू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि के.पी. फार्मा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.